नमस्कार. गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण आज आमच्या घरातल्या गणपतीचं आगमन बघूया. आमच्या घरात कशा प्रकारे गणपतीचं डेकोरेशन केलंय बघूया. आमच्या घरात कशा प्रकारे उकडीचे मोदक होत आहेत ते बघूया. तर चला आज आम्ही सासरी कसा आमचा गणपती असतो ते दाखवते. गणपती बाप्पा मोरया. चला तर मग. ही आमची वहिनी आणि आमच्या घरातली एकदम सुगरण, म्हणजे मी त्याच्यात कुठेही मावत नाही. आमची सुगरण आहेत, माझी सासू पण सुगरण आहे, माझी वहिनी पण सुगरण आहे. आम्ही फक्त ट्राय करत असतो, मम करायला तयार असतो. गणपतीत तेच महत्वाचं असतं, बरोबर गायत्री? सो आम्हाला दाखव ना कशा प्रकारे पैकी मळून घ्यायचं. असे गोळे करून घ्यायचे. गोळा असा चिकटू नये म्हणून पिठात थोडंसं हे करून मग आपण पुरी कशी लाटतो तसं लाटायचं. महिने आजच्या दिवशी तू किती टोटल मोदक करतेस ग? आज 50 ते 60 होतात. आपण केलेलं सारण, त्या सारणमध्ये काय काय घातलंय? ओलं खोबरं, ड्रायफ्रुट्स, गूळ, खसखस, वेलदोड्याची पूड, जायफळ आणि ह्या अशा पाकळ्या त्याच्या करून. मी किती सुंदर पाकळ्या करते ग तू त्याच्या. हो ना. मी तुझं झालं की एक ट्राय करून बघते. कर ना. मी आणि गायत्री ट्राय करतो. आता मग काय बोलू? सगळ्या अशा जुळवायच्या. असं अलगद हाताने जुळवायच्या, म्हणजे त्या कळ्या छान दिसतात. थोडं चिकटत असेल तर थोडं पाण्याचं हा मोदक तयार. गायब कसं झालंय? मस्त. झालं किती ते? हे घे काकूचा आणि हा माझा. नो नो नाही झालं ती काय जमलंय आम्हाला. कमेंट करा कोणा चांगला चांगला आहे. माझी सासू सांगू शकते. सासूबाई इकडे या. वहिनीचा चांगला आहे की संयोगिताचा की गायत्रीचा? सासूबाई सांगा कोणाचा चांगला आहे? ती दोन्ही सणांचा नातीचा. मी पण गायत्रीला हातावर मोदक कसा करायचा तो करून दाखवला. सो पूजा घरातली आपली सुरुवात झालेली आहे. आणि पूजा कोण सांगते माहिती आहे? माझे सासरे बुवा. ओम आहे का ते खोबरं गोड नैवेद्य ते खाद्य पूजन भगवान श्री महागणपती देवता प्रियंताम मंगलमूर्ती मोरया. चिंतन श्री गुरुदेव. आमच्या घरात कशा प्रकारे त्याची पूजा होते ते पण तुम्हाला दाखवलं. त्याचबरोबर सगळ्यांचे आवडते, म्हणजे गणपतीचे जास्त आवडते मोदक कसे बनवले वहिनीनं ते पण दाखवलं. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. गणपती बाप्पा मोरया.